नमस्कार, मी पत्रकार राजेंद्र त्रिमुखे. आपण पाहत आहात न्यूज नगरी. सध्या जो एक विषय सुरू आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून, आणि तो म्हणजे लंकेंचा पक्ष प्रवेशाचं गूढ. निश्चितपणे एका राजकीय नेत्याचा पक्ष प्रवेश होणार अशी चर्चाच नव्हे तर दाट शक्यता आणि केवळ औपचारिकता बाकी राहिली अशी एकंदरीत परिस्थिती दिसत असतानाही तो पक्षप्रवेश लांबणीवर जातोय. अनेक तर्कवितर्क या निमित्ताने पुढे येत आहेत आणि त्यामुळं कुठंतरी हा पक्षप्रवेश होणार का, रहित होणार की यामध्ये काही दुसरा पर्याय निघणार, अशा अनेक शक्यता निर्माण झाल्यानं पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातील प्रवेश हा रेंगाळत चाललेला आहे. आणि यामध्ये आता अनेक पैलू समोर येताना दिसत आहेत. वास्तविक नुकतेच आमदार निलेश लंके यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांच्या हस्ते मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं प्रकाशन केलं. निश्चितच आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात जी रुग्णांची सेवा केली, शरदचंद्र पवार आरोग्यालयामध्ये दाखल झाले आणि त्या ठिकाणी स्वतः जातीनं आमदार निलेश लंके यांनी उपस्थित राहून रुग्णांना मदत केली. त्या ठिकाणी उपचार करण्यात आले आणि हजारो रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले. आणि त्यामुळं निश्चितच निलेश लंके यांचं नाव देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर गेलं. आणि कुठेतरी ही प्रेरणा निलेश लंके यांनी आपले नेते शरद पवार यांच्याकडून घेतलेली होती आणि त्यामुळंच त्यांनी आपल्या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते केलं. मात्र जो योग साधला तो होता लोकसभा निवडणुकीचा. आणि या निमित्ताने अगोदरच जी वातावरण निर्मिती झाली होती की निलेश लंके ही येणारी लोकसभा निवडणूक लढवणार, मात्र ती कोणत्या पक्षाकडून हे अधोरेखित होत नव्हतं. काही कालावधीनंतर हे स्पष्ट झालं की ज्यावेळेस खासदार सुजय विखे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळणार आणि ती मिळाली, या दरम्यानच निलेश लंके यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या गटामध्ये जाण्याचा निश्चय केलेला दिसून येत होता. मात्र ते एकदाही स्वतःच्या तोंडून स्पष्टपणे याची कबुली देत नव्हते, अद्यापही देत नाहीत. दरम्यान त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली. या यात्रेत त्यांनी स्वतःहून मी लोकसभा निवडणूक लढवणार किंवा साहेब सांगतील त्या पद्धतीने लोकसभेच्या रिंगणामध्ये लंके दाम्पत्य असणार अशी स्पष्ट त्यांनी कबुली दिली होती. त्यानंतरच्या काळामध्ये जर पाहिलं तर स्वतः निलेश लंके यांनी राणी लंके यांच्या वक्तव्याचा एक सोयीचा अर्थ काढून स्वतः तसं काहीही नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गोष्ट लपून राहत नव्हती आणि लंके दाम्पत्य, खास करून निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटात प्रवेश करणार हे कुठेतरी दिसून येत होतं. अखेर एक तारीखही नुकतीच ठरली होती की ज्या दिवशी निलेश लंके पुण्याला जाणार होते. आपल्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं प्रकाशन ते शरद पवार यांच्या हस्ते करणार होते. आणि या निमित्ताने ज्यावेळेस आमदार निलेश लंके आपल्या हंगा या गावातून निघणार होते, त्यावेळेस त्या दिवशीची जर तयारी पाहिली तर कुठेतरी लंके एक मोठा संग्रामाकडे निघालेले आहे, एका विजयाकडे निघालेले आहे. त्या दृष्टीनं पूर्ण गावामध्ये वातावरण निर्मिती तयार झाल्याचं दिसून आलं होतं. या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आहे तुतारी, हे तुतारी वाजवणारे लोकही त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते. आमदार निलेश लंकेंचं त्यांच्या कार्यालयापासून तर त्यांच्या निवासस्थानापर्यंत त्यांच्या मार्गावर फुलं टाकून स्वागत करण्यात आलं. निलेश लंके आपल्या निवासस्थानी आले, त्या ठिकाणी त्यांचं औक्षण करण्यात आलं आणि ते औक्षण झाल्यानंतर मोठा गाजावाजा करत आमदार निलेश लंके आणि त्यांचे कार्यकर्ते एक लवाजमा घेऊन पुण्याकडं रवाना होत होते. दरम्यान त्याच दिवशी अजित पवार यांचं एक वक्तव्य आलं. माध्यमांनी त्यांना विचारलं की आपले आमदार, आपले जवळचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये जात आहेत आणि ते लोकसभा निवडणूक अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लढवणार आहेत. त्यावर अजित पवारांची जी प्रतिक्रिया होती ती कळीचा मुद्दा ठरलेली आहे. अजित पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की निलेश लंके हे लोकप्रिय जरूर असतील, पण ते केवळ त्यांच्या
पारनेर विधानसभा मतदारसंघापुरते. लोकसभा मतदारसंघ मोठा आहे, त्या ठिकाणी काय होणार, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. कोणीतरी निलेश लंके यांच्या डोक्यात हवा घातली, हवा भरली, असंही वक्तव्य त्यांनी केलं. आणि पुढे जात त्यांनी थेटपणे एक इशारा दिला. निलेश लंके हे अजित पवार यांच्याकडे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. त्यांच्यावर कायदेशीर बंधनं आहेत आणि त्यामुळं जर आमदार निलेश लंके हा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि ती कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अगोदर त्यांना राजीनामा द्यावा लागेल असं खुद्द अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार कारवाई होऊ शकते आणि कारवाई येणाऱ्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने मोठी अडचणीची ठरणार असल्याचं दिसत असल्यानंच कुठंतरी एक मोठा लवाजमा घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेले आमदार निलेश लंके यांनी केवळ त्या दिवशी पक्षप्रवेश प्रत्यक्षात न करता केवळ आपल्या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते आणि शरद पवार गटाचे जेही मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुस्तक प्रकाशन सोहळा केला. मात्र पक्षप्रवेश त्यांनी घेण्याचं टाळलं त्या दिवशी. वास्तविक ही कल्पना शरद पवार आणि त्यांच्या गटालाही होती. त्यामुळं निश्चितपणे सर्वांनीच मिळून केवळ निलेश लंके हे पुस्तक प्रकाशनासाठी आलेले आहे. मग सांकेतिक स्वरूपामध्ये त्यांच्या हातात तुतारी देण्यात आली, एक बॅनर देण्यात आला आणि त्यातून असं दाखवण्यात आलं की निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत आहेत. मात्र कुठेही शब्दामध्ये हे वाक्य बोलण्यात आलं नाही की ज्यामुळे कुठे कायदेशीर अडचण निर्माण होईल. त्यानंतरही जर पाहिलं तर निलेश लंके पुन्हा एकदा किंवा सातत्याने त्यांच्या शरद पवारांच्या भेटी पुण्यामध्ये होताना दिसून येत आहेत. त्या भेटी कशासाठी आहेत याबद्दल निलेश लंके कोणतंही वक्तव्य स्पष्टीकरण देत नाहीत. आणि साहजिक त्यामुळे एक जे गूढ निर्माण झालंय, अजित पवारांचा जो इशारा समोर आला, स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं की जर पक्षांतर करायचं असेल तर अगोदर राजीनामा द्यावा लागेल, अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने कारवाई होऊ शकते. आणि त्यामुळं कुठेतरी निलेश लंके आता सध्या थबकलेले दिसून येत आहेत. मात्र त्यांनी आपलं पक्ष प्रवेशाचं अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा जो त्यांचा मनसुबा, जो निश्चय आहे तो ते व्यक्त करत नाहीत. पण त्या दिशेने सर्व गोष्टी सुरू असल्याचे संकेत या नात्या माध्यमातून ते देत आहेत. पण एक जे गूढ निर्माण झालेलं आहे की आता नव्यानं जी गोष्टी समोर येत आहेत, कारण राणीताई लंके यांनी जामखेडमध्ये एका कार्यक्रमामध्ये माध्यमांशी बोलताना लंके घराण्यातली एक व्यक्ती लोकसभा निवडणुकीच्या मैदानात असणारच असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आपण तुतारे हातात घेणार का याबद्दलही त्यांनी सांगितलं की साहेब जो निर्णय घेतील त्या पद्धतीने मी किंवा स्वतः साहेब हातामध्ये तुतारी घेऊ शकतात. एकूणच आता ज्या गोष्टी पुढे येताना दिसून येत आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे लंके दाम्पत्य लोकसभा निवडणूक लढवणार यावर ठाम आहे. अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर एक तांत्रिक मुद्दा पुढे आला आहे की ज्यामुळं आमदार निलेश लंके यांना अडचण होऊ शकते. या परिस्थितीत निलेश लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार का? तर सध्या तरी असं दिसून येत आहे की निलेश लंके हे राजीनामा न देता राणीताई लंके यांना लोकसभेसाठी उतरवण्याच्या मानसिक स्थितीत आहेत. तसा प्रस्ताव त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षापुढे ठेवल्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्याचबरोबर त्यांनी ठेवलेला प्रस्ताव हा शरद पवार गटाला वचनी पडत नाही. कारण समोर विद्यमान खासदार सुजय विखे आहेत, भारतीय जनता पक्षाचे ते उमेदवार आहेत. एक मोठी ताकद, एक यंत्रणा केंद्रीय पातळीवर पक्ष म्हणून आणि वैयक्तिक विखे म्हणून ही समोर उभी असताना राणीताई लंके या ताकदीपुढे किती टिकतील याबद्दल कुठेतरी शरद पवार यांच्या गटामध्ये
काही शंका असू शकते आणि त्यामुळं त्यांनी निलेश लंके यांना तुम्ही स्वतःच ही निवडणूक लढवा असा आग्रह धरल्याची चर्चा आहे. मात्र यातून नेमका निर्णय काय घेता येईल यावर अजून निलेश लंके आणि त्यांचे सहकारी आलेले दिसून येत नाही आणि त्याचंच कारण असं की त्यांचा पक्षप्रवेश हा रेंगाळलेला आहे, लांबत चाललेला आहे आणि कुठेतरी यामुळं निलेश लंके यांनी सुरुवातीपासून जे गूढ निर्माण केलंय, पक्षप्रवेशाचं असेल, उमेदवारीचं असेल, स्वतः लढणार की पत्नी राणीताई लंके लढणार याबद्दल असेल, असं एकूणच सर्व गूढ जे निर्माण केलं ते अद्यापही कायम आहे. आणि आता मात्र प्रत्यक्षात निवडणुकीचा आखाडा हा सुरू झालेला आहे. समोरचा उमेदवार मैदानात घोषित झालेला आहे. या परिस्थितीमध्ये कुठेतरी निलेश लंके यांना आता जोही काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा लागणार आहे. मात्र या परिस्थितीत अजूनही त्यांनी गूढ कायम ठेवलंय. अजित पवारांनी धमकीबाजा जो इशारा दिलाय तो पाहता निलेश लंके कुठे दचकले आहेत काय आणि त्यामुळे त्यांनी राणीताई लंके यांना पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे काय. लोकसभा निवडणुकीचा निकाल कसा लागेल आणि कदाचित तो विरोधात गेला तर पुढील राजकीय भविष्य हे अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळं स्वतःऐवजी राणीताई लंके यांना पुढे केलं जातंय का, आपली आमदारकी शाबूत ठेवण्यासाठी म्हणून हा सर्व खेळ खेळला जातोय का, असे अनेक प्रश्न सध्या निलेश लंके यांच्या भोवती निर्माण झालेले आहे. आणि एक गूढ जे निर्माण झालेलं आहे ते आता दूर करण्याचं कामही निलेश लंके यांनाच करावं लागणार आहे. नमस्कार.